राज्य निवडणूक आयोगाने राज्यातल्या 16 पक्षांची मान्यता रद्द केलेली आहे। त्यामध्ये राजू शेट्टींचा स्वाभिमानी शेतकरी संघटना, रामदास आठवलेंचा रिपाई आठवले गट, कपिल पाटील यांचा लोकभारती आणि विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाचा समावेश आहे। या सर्वांनी निवडणूक आयोगासमोर प्राप्तिकर विवरण पत्र सादर न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे। तर कुठल्या कुठल्या पक्षांची मान्यता रद्द झालेली आहे ते एकदा आपण पुन्हा पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। 16 पक्षांची मान्यता रद्द झाली। यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, लोकभारती, त्याचप्रमाणे जनसुराज्य शक्ती, ऑल इंडिया क्रांतिकारी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय स्वदेशी काँग्रेस पक्ष, इंडियन मुस्लिम काँग्रेस पक्ष, मागासवर्गीय जनशक्ती पक्ष, राष्ट्रवादी जनता पक्ष, प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष, सत्यशोधक समाज पक्ष, शिवराज्य पक्ष, रिपाई डेमोक्रॅटिक, महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस पक्ष, रिपब्लिकन पक्ष, खोरीपा, जनशक्ती आघाडी, पेड अशा 16 पक्षांची मान्यता रद्द करण्यात आलेली आहे। आणि यामध्ये जे महत्त्वाचे 4 पक्ष आहेत, यामध्ये जनसुराज्य म्हणा किंवा सध्या आपल्या बरोबर आहेत अविनाश महातेकर, आरपीआयचे नेते आहेत। सर नमस्कार। आणि आम्हाला कळतंय की पक्षाची मान्यता राज्य जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे, काय नेमकं आपला याबाबत काय स्टँड आहे? रिपब्लिकन पक्षाची मान्यता रद्द केल्याचं आज आम्हाला समजलं, त्याबरोबर 16 इतर पक्षांची देखील केलेली आहे। ही घटना खेददायक आहे, संतापजनक आहे। पहिली गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगाला जे जे डॉक्युमेंट्स पाहिजे होते ते सर्व डॉक्युमेंट्स आम्ही सबमिट केलेले आहे। त्यामध्ये इन्कमच्या बाबतचं जे विवरण आहे, उत्पन्नाचं विवरण, त्यासाठी आम्ही सवलत देखील मागितलेली होती, तरी देखील आमची मान्यता रिपब्लिकन पक्षाची रद्द झालेली आहे। आम्ही या विरोधामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अपील करणार आहोत आणि त्याचबरोबर आम्ही त्यातल्या कायदेशीर बाजू तपासून बघत आहोत आणि राज्यात देखील आम्ही कोर्टामध्ये जाण्याच्या तयारी। पण विवरण प्राप्तिकराचे विवरण पत्र दिलं नाही, याबाबत साधारण जुलै महिन्यामध्ये नोटीस आली होती असं सांगण्यात येत आहे, मात्र त्याला कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर दिलं नाही, म्हणून अखेर आज अशा प्रकारची कारवाई करावी लागली असंही कळतंय। आमच्याकडे सवलत मागितलेली होती। आम्ही ज्या वेळेला निवडणुका या वेळेला लढवल्या त्या सर्व मित्र पक्षांच्या सोबत होत्या। आमच्या जागा अतिशय कमी होत्या आणि त्यामुळे ते जे टेक्निकली त्यांना जे विवरण पत्र द्यायचे त्याला थोडासा अवधी लागेल असं हे करून आम्ही मागितलेली होती, परंतु तरी देखील त्यांनी आमची मान्यता रद्द केली। बरं, पण मग आता पुढे तुमची काय भूमिका असणार आहे? ताबडतोब केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जात आहोत आणि त्याचबरोबर इथं देखील कोर्टामध्ये जाता येतंय का, न्यायालयात जाता येतंय का, याची तपासणी आम्ही आज करीत आहोत। ठीक आहे, धन्यवाद आपण बोलल्याबद्दल। अविनाश महातेकर, जनरल सेक्रेटरी आरपीआयचे आपल्या बरोबर होते आणि याबाबत आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत, त्याचबरोबर न्यायालयात सुद्धा जाऊन याबाबत दाद मागणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि एकंदरीतच याच संदर्भात आणखी सविस्तर माहिती घेणार आहोत। आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्या बरोबर आहेत। कोल्हापूरमध्ये निवडणुका येतात आणि त्या दृष्टीने आजचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। प्रताप, जनसुराज्य पक्ष म्हणा किंवा राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाई आठवले गट, हे 3 मोठे पक्ष कोल्हापूरमध्ये येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या आधी हा जो निर्णय येतोय, काय नेमका याचा फरक पडू शकतो? नक्कीच चांगलाच फरक पडू शकतो। त्याचं कारण असं आहे की आरपीआय असेल किंवा स्वाभिमानी पक्ष असेल, या पक्षांनी भाजप सोबत जाऊन, तारांनी आघाडी सोबत जाऊन त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याचं ठरवलं होतं। आता भाजपच्या चिन्हावर किंवा अपक्ष म्हणून निवडणूक त्यांना लढवावी लागणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जे चिन्ह आहे ते लोकांच्या मनामध्ये लक्षात आहे, पण आता मात्र कोल्हापूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये त्यांना या पक्षावर निवडणूक लढवता येणार नाही। त्याचबरोबर जनसुराज्य पक्ष राष्ट्रवादी बरोबर निवडणूक लढवत आहे, पण जनसुराज्य पक्षानं उमेदवारी यादी जाहीर करत असताना राष्ट्रवादी सोबत त्यांनी अधिकृत कोणते उमेदवार जनसुराज्य आहेत
याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती पत्रकारांना दिलेली नव्हती, म्हणजेच याची कुणकुण त्यांना आधीच लागलेली होती की आपल्या पक्षाची मान्यता रद्द होणार आहे। आणि त्याचमुळे आपण बघतो की कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी पक्ष असेल किंवा जनस्वराज्य पक्ष असेल किंवा आरपीआय असेल, हे आपल्या चिन्हावर निवडणूक लढू शकणार नाहीये आणि त्याच्यामुळं याचा फायदा थेट भाजपला होणार आहे। कारण अनेक पक्ष, हे जे तिन्ही पक्ष आहेत त्या पक्षाचे सगळे उमेदवार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। एकूणच बघतोय की या पक्षांची मान्यता रद्द होईल याची कुणकुण लागण्यानंच हे सगळे पक्ष शांत होते। आपल्याला किती शिटा देणार याची विचारणा सुद्धा त्यांनी केलेली नव्हती। आपले किती उमेदवार किंवा किती लोकांना तिकीट देणार असं फक्त विचारलं होतं। त्यामुळेच निश्चितच कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फरक मोठा पडणार आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी प्रताप। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।